आपल्या सगळ्यांना हेमंत अप्पा गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये भव्य करायचं हे आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा प्रश्न अद्याप संपूर्णपणे मार्गी लागलेला नाही. असं असतानाच मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मात्र नाशिकमध्ये उमेदवार घोषित केलाय. नाशिकमधले उमेदवार हेमंत गोडसेच असतील असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं. अर्थातच याचे पडसाद मित्रपक्षात उमटलेत. राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांनी आणि भाजपच्या नेत्यांनी देखील श्रीकांत शिंदे यांना काही अथॉरिटी नाही असं सांगत त्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. महाराष्ट्रात महायुतीचा काय फॉर्म्युला असेल हे कोणी स्पष्टपणे सांगितलेलं नाही. पण मोठा भाऊ भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना यांच्या पारड्यात काही जास्त जागा देण्याची चिन्ह नाहीत, अशा बातम्याही ऑलरेडी यायला लागल्या आहेत. इतके दिवस यावर तीनही मित्रपक्षांच्या कुठल्याच नेत्याने जाहीरपणे कुठलं वक्तव्य अथवा नाराजी किंवा आनंदही व्यक्त केलेला नव्हता. पण आता शिंदे गटाच्या नेत्यांची अस्वस्थता स्पष्ट दिसायला लागली आहे. आधी शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत बारामतीमध्ये अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार असतील अशी अधिकृत घोषणा झालेली नसली तरी नणंद भावजयांचा सामना होणार हे निश्चित आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवारच उभ्या राहतील हे बहुधा सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे. पण तरीही शिवतारे यांनी सुनेत्रा पवारांविरोधात उघड नाराजी व्यक्त करत बारामतीमध्ये बंड केलं. त्यांचं योगदान काय असा सवाल केला. त्यावर मग राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि ठाण्यातले नेते आनंद परांजपे यांनी थेट श्रीकांत शिंदेंचं नाव घेत त्यांचं तरी योगदान काय म्हणून जाहीर प्रश्न विचारलाय. 2014 मध्ये कल्याणच्या जनतेने असा प्रश्न विचारला पाहिजे होता की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं काय योगदान होतं, त्यांना मतदान करताना कल्याणच्या जनतेने असं म्हणायचं होतं का, असे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलेत. याशिवाय शिवतारे यांच्यावर कारवाई का नाही असाही पवित्रा त्यांनी घेतलाय. दुसरीकडे श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करायची घाई त्यांना चांगलीच भोवलीये. कारण नाशिकच्या सभेत बोलताना तिथले हेमंत गोडसे हेच लोकसभेचे उमेदवार असल्याचं त्यांनी जाहीर करून टाकलं. त्यावर भाजप पदाधिकारी नाराज झाल्याचं कळतं. गिरीश महाजनांनी नाराजी उघडपणे व्यक्त केली. श्रीकांत शिंदे हे ऑथॉरिटी नाहीत असं म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उडवून लावलंय. तर छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवाचे कानच उपटलेत. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार नाही, राजकारणात थोडी शिस्त सगळ्यांनीच पाळली पाहिजे असं सांगत भुजबळ यांनी श्रीकांत शिंदेंना फटकारलं आहे.